आपणा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण होळीसाठी म्हणजे आज होळी असल्यामुळे पुरणपोळ्या बनवत आहे. पावशर हरभऱ्याची डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि पावशरला थोडासा कमी हा गूळ घेतला आहे. आता आपण पुरण करून घेऊया. पहिल्यांदा डाळ आणि गूळ एकत्र करून शिजवून घ्यायचं. आता भांड्यामध्ये कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी काढून घेतलं आहे आणि आता गूळ टाकूया यामध्ये. डाळ आणि गूळ एकत्र करून वेलची पावडर आणि जायफळ पावडर थोडीशी टाकायची. गूळ हे पुरण शिजत आलं की जायफळचा छोटासा तुकडा आणि वेलदोडी पावडर टाकायची. डाळ एकदम चांगली शिजल्यामुळं पुरण व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि मग हे थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं किंवा पुरणाचं आपल्याकडे यंत्र असेल तर त्याच्यावर बारीक करून घ्यायचं. पोळीसाठी असं मऊ पीठ भिजवून घेतलं आहे. झाकून ठेवूया थोडा वेळ. पुरण आपलं होत आलं. आता फक्त त्यातलं पाणी जर घातलं एक 5 मिनटात चांगलं हे घट्ट होईल आणि मग हे आपण खाली उतरून द्यायचं थंड झाल्यानंतर. तोपर्यंत आपण कटाच्या आमटीची रेसिपी बघूया आणि बटाट्याची पिवळी भाजी. आता आपण कटाच्या आमटीसाठीचा मसाला तयार करून घ्यायचा. चमच्याभर तेल टाकायचं आणि हे सुकं खोबरं, कांदा आणि लसूण भाजून घ्यायचं. यात सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि आलं हे सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचा. हा मसाला कटाच्या आमटीसाठी आलं थोडंसं टाकायचं. मसाला चांगला भाजला आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. यामध्ये ॲड करायचं आहे कोथिंबीर. त्यात आता थोडीशी कोथिंबीर आणि पाणी टाकून मसाला एकदम बारीक करून घ्यायचा. पुरण आपलं शिजलेलं आहे छान. व्यवस्थित पुरण शिजलेलं आहे. आता थोडं मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे एकदम मऊ होतं. बटाट्याची भाजी करून घेऊया. आता थोडंसं तेल टाकूया. हे बटाट्याच्या भाजीसाठी कांदा, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता चिरून ठेवला. जिरे मोहरी टाकूया. कढीपत्ता, कांदा टाकूया. कांदा आणि मिरची साठी चांगलं भाजून घ्यायचं. कांदा भाजत आला त्यात जरासं मीठ आणि हळद, बटाटा आणि कोथिंबीर. ह्यावर आता जरासं ओलं खोबरं टाकायचं. बटाट्याची भाजी तयार झाली. ही हरभऱ्याची डाळ मी चटणीसाठी भिजत घातल्या. आता ही चांगली भिजली की ह्याची चटणी कशी बनवायची ते दाखवतो. पुरण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. जे आपण पुरण बनवलेलं भांडं आहे त्याच भांड्यामध्ये आपण आता कटाची आमटी बनवणार आहे. त्यासाठी तेल, मग कडेला जे पुरण लागलेलं असते ते पण त्या आमटीत उतरतं आहे म्हणून त्याच भांड्यात मी आमटी बनवायला घेतली. तेल तापले, थोडेसे जिरे टाकूया. कढीपत्ता टाकूया थोडासा. टॉमॅटो एक घेतला बारीक चिरून. टॉमॅटो चांगला भाजल्यानंतर मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि थोडीशी हळद.
आणि मग अशी तो बनवलेला मसाला, कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर भाजून घेतलेलं सगळं आणि मिक्सरला बारीक करून टाकलं. मसाला चांगला जरा भाजू दे. मग ही कांदा लसूणची चटणी 1 चमचा. मसाला चांगला भाजलेला आहे. आता आपण हे डाळीचं जे पाणी काढलेलं होतं ते ओतूया. आणि हे मसाल्याचं भांडं मग पाणी काढलेलं. आता आपल्याला जेवढी लागणार आमटी तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. आमटी चांगली उकळून घ्यायची. जर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये चिंच किंवा आमसूल पण टाकला तर चालतोय, पण मी टोमॅटो जास्त टाकल्यामुळे यात अजून काय आंबट टाकणार नाही. आमटी तयार झाली. उकळी आली की बंद करून टाकायचं गॅस. आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. पुरण एकदम बारीक मिक्सरला लावून घेतलेलं आहे. पुरण तयार झाले. आता मी पोळ्या बनवताना तुम्हाला दाखवते. यात कमी कमी 10 तरी पोळ्या होतात मध्यम आकाराच्या. पावशर जर हरभरा डाळ घेतली तर त्यामध्ये मध्यम आकाराच्या, म्हणजे एकदम पण छोट्या नाही एकदम मोठ्या नाही, तशा 10 पुरणपोळ्या तरी होतात. आता आपण हरभऱ्याची चटणी, हे हरभरे घ्यायचे भिजवलेले. यामध्ये मिरच्या 2 टाकायच्या, कोथिंबीर, लसूण आणि जिरे, मीठ आणि थोडीशी साखर टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि ही कच्ची अशीच चटणी ठेवायची. त्याला फोडणी वगैरे तेलाची काही टाकायची नसते. म्हणजे आमच्याकडं पुरणपोळी केली की ही चटणी पण बनताच घरात. मिरची 1, जिरे थोडेसे टाकायचे, कोथिंबीर थोडीशी आणि लसूण पाकळ्या 4-5 टाकायच्या. लसूण, मीठ थोडंसं. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक पेस्ट करायची नाही, असं जाडसरच ठेवायचं. आमटीला उकळी येत आहे. हरभऱ्याची चटणी ही तयार झाली आहे. अशीच खायची असते. झाली आमटी चांगली उकळलेली. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि पोळ्या बनवायला घ्यायची. गॅस बंद केल्यानंतर तुम्हाला त्यावर कट दिसत असेल आणि 1-5 मिनिटांनी असं कटाच्या आमटीला वरती थोडासा कट येतो. मी जास्त तेल घातलेलं पण होतं, पण आमटीला कट येतो. ते चटणी माझी चांगली असल्यामुळं पण होते. आमटी तयार आहे. पहिल्यांदा देवाची पोळी बनवायची. पुरणाचा असा छोटासा पिठाचा गोळा पहिल्यांदा करायचा, मग पुरणाचा गोळा करायचा. पिठाचा गोळा थोडासा छोटा घ्यायचा आणि पुरणाचा थोडासा मोठा ह्याच्यापेक्षा. पुरण यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं. थोडंसं बंद करून पोळी लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची.